आणि आताची महत्त्वाची बातमी, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जोडे घेऊन हुतात्मा चौक परिसरामध्ये आता दाखल झाले आहेत। महाविकास आघाडीच्या सरकार विरोधामध्ये आज जोडे मारो आंदोलन आहे। यासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जोडे घेऊन हुतात्मा चौक परिसरामध्ये दाखल झालेत। महाविकास आघाडी आज हुतात्मा चौकामध्ये जोडे मारो आंदोलन करत आहे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आता दाखल झाले। निखिल, आपण पाहतोय की महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हुतात्मा चौकात पोहोचायला सुरुवात झालेली आहे। एका कार्यकर्त्याने तर दोन जे काही कोल्हापुरी जोडे आहेत ते गळ्यामध्ये टाकून या ठिकाणी दाखल झालेलं होतं। मात्र पोलीस अशा वेळेला या कार्यकर्त्यांकडची साधन सामग्री जप्त करण्याचा प्रयत्न करते आहे आणि त्यामुळे आता हळूहळू कार्यकर्ते जमा झाल्यानंतर ज्यावेळी मोर्चाला सुरुवात होईल त्यावेळी जोडे मारो आंदोलन जे आहे ते प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे। मात्र पोलिसांनी हुतात्मा चौकापासून काही मिनिटांच्या अंतरावरात असणाऱ्या कंदील हॉटेलच्या समोर हे आंदोलन अडवण्याची तयारी केलेली आहे। अशा प्रकारचा पोलीस बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लावण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। दुसरीकडे आपण पाहतो की जिथे हे आंदोलन अडवलं जाणार आहे त्याबाबतची दृश्य मी दाखवू इच्छितो। पोलिसांचा मोठा फौजफाटा त्या बाजूला दिसतो आहे। कंदील हॉटेलच्या समोर बॅरिकेडिंग करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि इथेच हे सगळा मोर्चा जो आहे तो महाविकास आघाडीचा अडवला जाईल आणि त्यानंतर जर प्रमुख नेत्यांनी शिष्टमंडळासोबत किंवा काही प्रमुख नेत्यांनी पुढे जाण्याची विनंती केली तर तशा परिस्थितीमध्ये त्यांना जाऊ देण्याचा विचार पोलिसांकडून केला जाणार आहे। मात्र आता हळूहळू सगळ्या पक्षाचे महाविकास आघाडीतील कार्यकर्ते दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। प्रमुख नेते सुद्धा आता हळूहळू दाखल होत आहेत आणि प्रत्यक्षात थोड्याच वेळामध्ये या मोर्चाला सुरुवात केली जाईल। हुतात्मा चौकापासून रिगल सिनेमाच्या चौकात असणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाजवळ हे पहिल्यांदा सगळे नेते जाणार आहेत आणि त्यानंतर त्यांना तिथे अभिवादन करून पुढे गेटवेच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न करतील। मात्र हे आंदोलन कंदील हॉटेलच्या समोरच म्हणजे हायकोर्टाच्या समोरच अडवण्याचा पोलिसांचा विचार आहे। तशा पद्धतीची तयारी सुद्धा केल्याचं पाहायला मिळतंय। या बाजूला सुद्धा आपण पाहतोय की हुतात्मा चौकात येण्यापासून कुठल्याही कार्यकर्त्याची अडवणूक सध्या तरी केली जात नाहीये। मात्र पोलिसांचा चारही बाजूला मोठा बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळतो आहे। थोड्याच वेळानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला जाईल। मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। महाविकास आघाडीचं सरकार विरोधामध्ये हे जोडे मारो आंदोलन असणार आहे। त्यासाठी जोडे घेऊनच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आता हुतात्मा चौक परिसरामध्ये दाखल झालेत। तर दुसरी दृश्य ती म्हणजे जरांगे आता राजकोट किल्ल्याकडे रवाना झालेत। ती ही दृश्य